फडणवीसांचा शिंदे गटाला दणका। एसटी महामंडळ अध्यक्षपदी IAS अधिकारी, सरनाईकांच्या खात्यावर फडणवीसांचा वचक। सरकार स्थापन झाल्यानंतरही महायुतीत शह-काटशहाचं राजकारण सुरू असल्याचं दिसतंय। एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्रालय शिंदे गटाकडे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी ओळख असलेल्या संजय सेठींची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। त्यामुळे फडणवीसांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या खात्यावर आपला वचक कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय। संजय सेठींची नियुक्ती करण्यामागची कारणं काय आहेत पाहूयात। 1310 बस भाडेतत्वावर घेण्याच्या निविदेत 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। एसटी महामंडळाच्या मालकीचे भूखंड खासगी विकासकांमार्फत विकसित करण्याच्या हालचाली सुरू आहेत। कर्नाटक सरकारच्या धर्तीवर एसटीचं काही प्रमाणात खासगीकरण करण्याचे संकेत देखील मिळाले। महायुतीची सत्ता आल्यानंतर आधी मुख्यमंत्री पदासाठी त्यानंतर गृहमंत्री पदावरून शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या, तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली। तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर दिल्लीवरून स्थगिती आणली गेली। त्यामुळे फडणवीसांनी परिवहन खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आधी बस खरेदीचं टेंडर रद्द केलं, त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे। एका व्यक्तीला 2 पदं ठेवता येत नाही, त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे। आमच्या पक्षाच्या कोट्यामधलं ते महामंडळ आहे। आमच्या पक्षाचे आमदार त्या महामंडळाचे अध्यक्ष होते, ते मंत्री झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली। नवीन जागा भरेपर्यंतची तात्पुरती व्यवस्था आहे, पण शिवसेना म्हणून आमची आग्रही भूमिका आहे, जे आमच्या कोट्यातलं महामंडळ आहे ते आम्हालाच मिळालं पाहिजे। आधीच भाजपनं शिंदे गट आणि अजित पवारांच्या मंत्र्यांकडे असलेल्या जिल्ह्यात संपर्क मंत्री नेमले आहेत, तर आता शिंदे गटाच्या खात्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मर्जीतले अधिकारी नियुक्त करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा धार आली आहे। भरत मोहाळकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।